अनेक लोक म्हणली डॉक्टर साहेब दुष्काळ का जाहीर झाला नाही. डॉक्टर साहेब, ज्या ज्या विहिरी पाण्याची पातळी तपासायला त्यांनी निवडलेल्या होत्या 13 विहिरी 13च्या 13 वरमोलीच्या लाभ क्षेत्रातल्या. कलेक्टर दारू पिऊन बसला होता का अधिकारी तालुक्यातले शेण खात होते मला माहिती नाही, पण त्या उरमोडीच्या लाभ क्षेत्रातल्या तिथे ओढ्याने वगैरे पाणी वाहतं, त्या विहिरीत पाणी आहे की पाण्याची पातळी तिथं आहे. तिथल्या पिकाची आर्द्रता तपासली, मातीची आर्द्रता तिथल्या तपासली. अरे मातीची आर्द्रता तपासायची असेल तर नदीच्या उत्तर भागात जाऊन तपासायला पाहिजे होती. पाण्यात पिकाच्या पाण्यातली आर्द्रता तपासायची असेल तर ती उत्तरेच्या बाजूची तपासली पाहिजे. गावात उरमोडीचं पाणी जात नाही तिथं, ती तपासली. त्याचा परिणाम आपल्यावर असा झाला की आपला तालुका दुष्काळापासून वंचित राहिला. पण आम्ही थांबलोय. या सगळ्या तालुक्याचा नव्यानं दुष्काळामध्ये समावेश करून घेतला आणि दुष्काळाचे सगळे फायदे आम्ही या भागाला तालुक्याला म्हणजे लोकप्रतिनिधीने अभ्यास केला नाही. कोणतं म्हणलं आमच्या इथलं देखनागडी तुला लोकप्रतिनिधीने अभ्यास केला नाही दुष्काळाचा. तुझा अभ्यास काय शेण खायला गेला होतोय तुला मोकळा पडला. 48,000 मतं घेतली कळत नाही तुला. त्या लोकांच्यासाठी कलेक्टर आहे म्हणून बुद्धी पाजरावी, विहिरी बदलाव्यात, पाणी इथलं परिस्थिती बदलावी हे काही कळत नाही. त्यामुळं म्हणजे आमदाराला गर्व झालाय. 20 वर्ष म्हणजे आता आमदार म्हणून आमदाराला गर्व झालाय. अरे मला गर्व नाही झाला, मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. अभिमानाने गर्वाने नाही बोलत आहे, पण मी ज्या पद्धतीने या पाण्यासाठी आणि या जनतेची सेवा करतोय ना, मला खात्री आहे 20 वर्ष मी अजून आमदार राहणार. हे लोकांचे आशीर्वाद आहे. सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले कारण लोकांच्या पुढे माझं काम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.